कधी ध्यानात ठेवायचं महाराज, जी माणसं घामानं कष्ट करतात ना त्यांना लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. मी तर म्हणतो शेतकरी मोटरसायकलवर येतो ना, मजूर मोटरसायकलवर येतो ना, येऊ द्या तो 4 चाकीवर आला पाहिजे कांदे काढायला, आणि येणार आहे तो. नाहीतरी आता त्यांना आणायच जावं लागत आहे. कशात? 4 चाकी काढू द्या. पण पोरांनो, व्यवसाय करा. हे नोकऱ्या बिकऱ्या ह्या मिश्र आणाले फक्त 70 जागा 1000 भरायच्या आणि 20,000 भरायच्या. कवा भरायच्या? मेली नेहमी पोरं, बायका देईन कोणी. रेंज गेली रे, रेंज गेली. व्हायरस आला, व्हायरस. 35-35चे झालेत रे, 35-35चे झाले. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोरांना नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारख्या भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहायला आलता. पोरानो, आणि शेतकऱ्याचे पोरं बरेच आहेत. आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो. शेतकरी माणसाने ना, आता शेतकरी आहे नाही ना सगळेच. तुम्ही महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून माझे 2-4 वाक्य ऐकाल का? तर सांगायला, एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2, टाटामेट्री, निराळा कातर, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3, युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, नर्मदा 10-26-26 केमिकल युक्त खतामुळे जमिनीत बॅक्टेरिया राहिला नाही. 4, शेतकऱ्याच्या दारातून गायन बैल गेल्यामुळे शेतीला शेणखत मिळत नाही. 5, शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यामुळं शेतीचं क्षेत्रफळ कमी झालं, आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं शेताला बांध राहिले नाही, आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. आणि 6, शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही. त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही. पाणी लावून देतोय, लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे जे कांदे भरले तेव्हा तो गारखा माराय आला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात. अशी बोगसगिरी पिकाला चालत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही, म्हणून शेतकरी वाईट आहे. 4 मोबाईल आहेत, 4 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय. 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही. एक वाक्य समजा शेतकऱ्याला, दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो. परत वाक्य आहे का बरं का, डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. जी माणसं काही माणसं आहे मारा, किटली दूध ओतलं का घरी आलं का लगेच नळीनं पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिणी चालून मोकळे रिलॅक्स, त्यांनी स्लॅब टाकले. हा दूध घालाय गेला 50-50 मित्र, भंगार बापाच्या पायथ्याशी सगळ्या, डोळे लाल, खाद्याचं पोतही गेलं, निकाला ते निघाला, डिरीचा बॅलन्सच पडा ना. असं क्वाटरी पिऊन नळ्या हाणून कुठं बंगले होत्या का महाराज. हे तिसरी गोष्ट घडणार आहे, नोकरी मिळणार नाही. आणि शेतकऱ्याला अजून एक वाक्य सांगतो, उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा.
मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने, निम्मे. बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करील. तू लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे झटेचे. तरुण पोरांना सांगतो पोरांना व्यवसाय करा, माझं ऐका आणि सांगा पोरांना हा विनोद आहे. 100 तरुणांमधल्या 20 पोरांना माझं कीर्तन पटणार नाही, पण 80 जणांना पटल्याशिवाय पोरांनो गारीगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेतीला जॉईंट व्यवसाय करा. शेती सोनेरी दिवस देणार आहे. आणि तुम्हाला नोकऱ्या लागणार कवा आणि तुम्ही शिकत बसणार कवर. बरं कुठं द्यायच्या नोकऱ्या. 25% कंपन्या लॉक झाल्यात. एका बँकेला 6 माणसं लागत होते, एका कॉम्प्युटरमुळं 2च माणसं बँक चालतात. हां 36 जिल्हे आहेत आपल्याकडे, 36च कलेक्टर लागत आहेत आपल्याला. तालुक्याला 1च तहसीलदार लागतो, एका पोलीस स्टेशनला 1च SP लागतो. मग तुम्हाला नोकऱ्या कुठं द्यायच्या. बावळाटासारखं आपलं कवर शिकत बसायचं आणि काय मला नोकरी नाही, मला नोकरी नाही. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे, मोठ्या गाडीचं पंक्चर 200 रुपयाला आहे. पावी का ना. रसाचा ग्लास केवढाला आहे ऊसाचा, 10 रुपयाला हाफ, 20 रुपयाला फुल. निम पाणी, बर्फ आहे, असू द्या ना पाणी, काय पिणार येलेलं आहे की जे नाहीत ते पाणी टाकूनच पितात. मग रसात असलं काय देतात. नाही, पण जो माणूस कष्ट करीत असेल ना महाराज, त्याला लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. महाराज तुमच्याकडं नाही दुष्काळाची झळ. तुम्ही खाली जर गेलात, मी रात्री परभणीला होतो महाराज, उद्या तिकडंच आहे महाराज. अक्षरशः ऊसाचं चरक आहे ना, ती बाई लाकूड फिरवते आणि तो माणूस तो ऊस घालून रस काढतात. मग अशी कष्ट करणाऱ्या माणसाला 100-200 मिळायचं काय विशेष हो. आज बैलाचं काम जर आमची माऊली करीत असेल शेतकऱ्याची, तर तिला 200 रुपये मिळाल्याचं काय वाईट वाटायचं काम आहे. तिला मिळायलाच पाहिजे. अशी पोरं आहेत. पोरांनो खाली जालना म्हणतात तिकडं परभणीकडं तो जार आहे ना आपला जार, तो 20 रुपयाला घेतात. किती लिटरचा. 20 लिटर काय असेल तर 20-30 लिटरचा. आणि ती रस्त्याच्या कडेला विकायला घेऊन बसत्या पोरांनो. पण ते जार नाही विकती, ती बाटलीनं पाणी विकत्या. आणि 5 रुपये बाटली आहे ती. 5 रुपये बाटली. आता आपली बाटली मला वाटतं 750 ml आहे आपली. हां 750 mlचीच आपण पाण्याची वापरतो. ती पाण्याची बाटली ती 5 रुपयाला विकते त्या पोरांनो. मग एक जार जर खपला तर त्यांना 40-50 रुपये निघत आहे. आणि जाऊ द्या ना, मग गरीबाला मिळतच असतील तर कष्ट करणाऱ्याला मिळायला पाहिजे. और कितीतरी पोर आहेत महाराज 10वीचे का कापड दुकानात कामाला आहेत, का कापड दुकानात कामाला आहे, कापड दुकानाला गाड्या काढायला आहे, किराणा दुकानात पुढे बांधायला आहे. ते आता 6 तारखेला 10वीचा निकाल लागला ना, ॲडमिशनला पैसे घेऊन मोकळे कामाचे. मस्तपैकी चांगला सँडल घेणार, 2 ड्रेस घेणार, मस्तपैकी कॉलेजमध्ये टकाटक दिसणार. कशामुळं. घामामुळं. बिचाऱ्यानं का किराणा दुकानात पुढे बांधला, 2 भारी ड्रेस घ्यायला का हरकत आहे. चांगला बूट बीट टाईट बीट पॉलिश बिलिश मारून पाहिलं ते शिकवायला गेला पाहिजे. याडपट पाहत राहिले पाहिजे काय ड्रेस आहे. आम्ही एका वर्गात होतो ना, याडपाट नाही तर लेवल नाही, क्वालिटी नाही, काय नाही. बंगलेवाल्याची पोरगी गावंड्या संघ गेली, काय नाही. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, आता थोडं वाईट वाटेल ते मला शिव्या. महाराज ते खरंच आहे. मला शिव्या दिल्या तरी खरंच आहे आणि चांगलं म्हणलं तरी. पोरीनं मुलगी मला आहे. पोरीनं मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. बसलेल्या लोकांना सांगतो, पोरीनं तुम्हाला सरकारनं आणि आईबापानं इतकं दिलं का ते तुम्हाला कधीच खपणार नाही. 15 वर्षापूर्वीची मुलगी चूल मूल आणि शेळ्या बकरापुरती होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. ही सरकारची पुण्य आहे. आज तुम्हाला पोरीनं तहसीलदार केलं आहे,
तुम्हाला प्रांत केलं आहे, तुम्हाला SP केलं आहे, तुम्हाला आमदार केलं आहे, तुम्हाला सभापती केलं आहे. पूर्ण तुमचा पोलीस भरती जर नंबर लागला तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायला सुद्धा बाप मागं पुढं पाहत नाही, पण तुम्हाला पोलीस केल्याशिवाय राहत नाही. पूर्ण तुमच्यासाठी हा काही करणारा तयार बाप आहे. फक्त पूर्ण एक वाक्य माझं ऐका. या 2-3 वर्षामध्ये तुम्ही ह्या पळून जाण्याच्या आयटमनं तुम्ही बापाची इज्जतच समाजात ठेवली नाही. याच्याबद्दल तुमचं मत काय? अरे आज पहाडासारखा बाप तुम्ही आपण गल्लीमध्ये खचून टाकला रे, खचून टाकला. पूर्ण पाया पडतो तुमच्या. तुम्ही माझं ऐकू शकत नाही मला माहिती आहे. तुम्ही जी झक मारायची ती मारणार मला माहिती आहे. कारण मी तुम्हाला किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही, हेही मला मान्य आहे. फक्त पूर्ण आता बरं तुम्ही आम्हाला नाव ठेवणार, महाराजाला काय प्रेम कळत, आम्ही पळून गेलो त्याच्या काय बापात जाते. जाऊ दे ना, मला तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण मी बोलतो हे सत्य आहे. काय मत आहे तुमचं? 25% पोरं जरी म्हणले ना काय इंदुरीकर नालायक की त्याचं काय कीर्तन ऐकता, म्हणू द्या ना. 25% लोक म्हणून द्या ना त्याला, त्याच्या कुठं आपण बापाची दारू पितोय बघू द्या. पण पूर्ण मुलगी मला आहे. तुम्ही पळून जाऊ नका या मताचा मी नाही. तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही तुमच्या बापाला ऐका ना तर बाबाला काय ऐकत. फक्त एक वाक्य ऐका पूर्ण माझं. ऐकाल तुम्ही तर बोलायचंच म्हणाल्या. ऐकाल पूर्ण पाया पडतो तुमच्या. तुम्ही कोणावर प्रेम करा, लव्ह मॅरेज करा, काय करा, तुम्ही कपडे कशी घाला, आता तुम्हाला बोलण्याचा स्टॅमिना सगळ्यांचा संपला. तुम्ही ऐकू शकत नाही. तुम्ही म्हणता बाबा लोकांना काय कळतं. फक्त एक वाक्य ऐका पूर्ण. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं तसं जगा, पण ह्या शेतकरी बापाची चूक सांगा का त्यानं आयुष्यामध्ये तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याची समाजात किंमत कमी केली. फक्त सांगा मला की समाजात तो कशात तुम्हाला कमी पडला होता की त्याला तुम्ही उशीमध्ये मुंडकं गुंतून रडायला लावलं. अरे गावात त्याचा मान राहिला नाही, वांज राहिली असती तरी चालली असती. त्याचं पाप सांगा रे मला. पाप सांगा फक्त पाप. आणि एकच वाक्य ऐका पूर्ण आज माझ्या कीर्तनात. तुम्हाला जसं जगायचं तसं जगा. फक्त या बिचाऱ्याला गल्लीनं शेवटपर्यंत वरमान काढून जगू द्या. नाही तर द्या मला शिव्या बया. काही पोरींची तक्रार आहे, मग मार झाला काय घ्या नाही, आम्ही पळून जाऊ नाही तर नाही जाऊ, मला घेणं नाही. मी बापे ना एक. हे बघा एकदा बघा, यांच्याकडे एकदा बघा. सगळ्या पोरी जरा थोबाड वाचून बघा, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. बघा 60% बापांच्या डोळ्यात पाणी आहे. बघा ना. याची लाज नाही वाटली तुम्हालाच लय प्रेम कळतं का? अरे आईबापाचा तळतळाट करून घेऊन कुठं पोरगी सुखी झाली असा इतिहास आहे का? नाही तर त्या मला शिव्या माया कोण्या. आणि पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात, हे ध्यानात ठेवा. या आया याला खतपाणी घालतात सगळे. आईपासून पोरीच्या सगळ्या गोष्टी ओपन होतात, फक्त या बोलत नाहीत. काय मत आहे तुमचं? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते म्हणजे ती काय जप करते का? आईला दिसत नाही का? दिसत नाही आईला? हा विनोद नाही आहे, हे सगळं खतपाणी आईचं आहे. आईला माहीत नाही का आपली पोरगी परीक्षा संपली तरी शाळेत जाती? कोणते क्लास चालू आहे बिगर दप्तराचे? कधीतरी आपल्या मुलीचा आता घरी गेल्या ना, आज 10 मिनटं मायासाठी काढा. आता झोपायच्या अगोदर पोरीला जवळ बोलवा, या 2-4 कान फटीत द्या आणि तिचे मोबाईल चेक करा बरं एकदा. खरा बरं, कोणत्या आईनं आत्तापर्यंत पोरीचे मोबाईल चेक केले बोला बरं? खरा बरं, वॉटवर मी सत्कार करतो. आता घरी गेल्या तिला जवळ घ्या, माझ्या कान फटीत द्या, तिचा मोबाईल उसका एकदा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, त्याच्यातल्या नंबरांच्या नावांची मेघ तुम्हाला माहीत नाही. ते आपल्यासारखे नाहीत, किसन पाटील आणि दत्तू पाटील आणि भिका पाटील अशी नावं नाही त्यांची. त्यांच्या त्या VIP खुणा आहेत. त्याला जर महत्त्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. त्या खुणा मी सगळ्या क्षेत्रातला पोटकेडा आहे मला. हां जरा उचका मुलीच्या मोबाईलमधले मेसेज वाचा एकदा निवांत. काय कार्यक्रम चालू आहे जरा कळेल.
हां, आपली कॉलेजला जर पोरगी जात असेल तर एस टीचा पास एकदा तिचा पंच केलाय का बघा. 8 दिवस पोरगी शाळेत जाते, पासच पंच नाही, मग पोरगी भयारातून वर्गात निघते का काय? जरा चौकशी मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा की गल्ली त्याची किंमत ठेवली नाही, तो कशात कमी पडला होता. पोरीनं तुमचा जन्म झाला आणि तुम्ही जन्माला आल्या ना, तुमचा बाप एकटा हसत होता. अरे हसत होता, हसत का हसत होता माहिती? पोरीनं तुमचा बाप का हसत होता माहिती? पोरीनं तुमचा बाप की तुला त्याच्या आईने सांगितलं होतं पहिली बेटी सोन्याची. पोरीनं तुम्ही जन्माला आलात ना, मलाही पुले की पहिलीच आहे ना. मी पुलीवर लय प्रेम करतो महाराज, लय. पोराला 500चा पेन, पोराला 100चा पेन घेतला, पोरीला 200चा गेला. पोऱ्याचा ड्रेस 500चा तर पोरीचा 5000चा गेला. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. पण पोरीनं एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमचा जन्म झाला ना, हा 15 मिनटं नीट बस, 15 मिनटं हा बाप हसत होता. पोरीनं तो का हसला माहिती आहे? मला लक्ष्मी माझ्या घरात आली. पोरीनं तुम्ही चालायला लागल्या आणि तुमच्या पायात पैंजण होते. पोरीनं तुमचा बाप तुम्हाला बोटाला धरून घरात चालत होता, तो मी किती मोठा आहे हे पाहत नव्हता. पोरीनं तुम्ही रडायला लागले तर तुमचा बाप जमिनीवर गुडघे ठेवायचा आणि हात टेकायचा. अरे तुमचा बाप तुमच्यासाठी घोडा झाला, पण त्याने तुम्हाला रडू नाही दिलं. पायजमा त्याचा मळाला आणि शाळेत 15 रुपये फी भरायची होती पोरीनं. ती 15 रुपये फी भरायला तो बाप शाळेत गेला ना, तर 10वीचे सगळे पोरं त्याला हसले. त्याला कमीपणा नाही वाटला पोरीनं. तुम्हाला पाहायला पाहुणे आले, घरात गाद्या नव्हत्या, त्यानं सकाळपासून शेजारच्यांच्या घरातून गाद्या गोळा केल्या, ताटल्या गोळा केल्या. 100 माणसं जेवले पोरीनं. आणि पाहुणे जाताना म्हणले मुलगी पसंत नाही. पोरीनं तो एकटा खळखळ हसला, नशीब नाही माझ्या मुलीचं, लग्न जमलं. पोरीनं परदिवशी CET झाली 12वीची, तर 45 डिग्री तापमानात कॉलेजच्या गेटवर बाप 2 तास बसून होता, मुलीची परीक्षा चालू आहे म्हणून. 10वीच्या बोर्डाला 10 पेपर असतात. 10 दिवस बाप पेपरच्या दिवशी 9:30लाच मोटरसायकल घेऊन तयार असतो. माझी मुलगी मला पेपरला घेऊन जायची आहे, सगळी कामं कॅन्सल, शाळेच्या गेटवर बसून राहणार, पेपर सुटला की तुम्हाला घरी घेऊन येणार. फक्त पोरीनो मला त्याची चूक सांगा. फक्त एक सांगू पोरीनो, तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे ना, त्याचं डायरेक्ट बापाला सांगून टाका, पप्पा मी याच्याशी लग्न करणार आहे. अरे तरी तो 5 लाख रुपये घालायला तयार आहे. गरीबाला इज्जतीशी घेणार रे, इस्टेटीशी नाही. सांगा ना, तुम्ही सांगा ना. अरे उद्या लग्न मूर्खासारख्या तुम्ही पळून जाता, तुम्हाला लाजा नाही वाटते? हां, 3, 4, 5 लाख रुपये खर्च केला, त्यानं बँडवाले आचार्य लग्न ठरलं, त्यानं लॉन्च ठरवायचं आणि त्यानं पत्रिका छापायच्या, आणि तुम्ही मूर्खासारखं आदल्या दिवशी पळून जायचं. सुपारी फुटली, तुझे डोळे गेलते काय? तुम्हाला समजत नाही का आपण लग्न करतोय का आपण किती झक मारितोय माहीत नाही? हां, 2 दिवस लग्न राहिलं का पुण्यानं पळून जायचं, परीक्षेला गेलं का पुरीनं पळून जायचं. तुम्हाला पळून जायला नको कोण म्हणलं? हां, पण त्या बिचाऱ्यानं आयुष्यभर रडायचंच का? अरे 4 दिवस लग्न राहिलं आणि पैसे कमी पडले, तो रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. त्याच्या बायकोने त्याच्या पाठीवर हात टाकला. त्याला आधार देणारी फक्त कोण होती घरात? बायको. एकटा रडला, पोरगी झोपल्यावर रडत होता तो. माया पोरीनं जर माझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलं तर तिला वाईट वाटेल म्हणून तो एकटा उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. आणि त्याच्या बायकोने पाठीवर हात टाकला आणि म्हणली डोळ्याचं पाणी पुसा, आपण 10 गुंठे जमीन विकू, पण आपल्या पोरीला कधी संकट नाही येऊन द्याला. हां, आणि तुम्ही त्याला मूर्खासारखे या 2-4 वर्षामध्ये इज्जत थोडा ठेवली नाही. महाराज, हे शिकलेले लोक नीट आहे का? पोलीस स्टेशनला अशा तक्रारी आहेत पोरींच्या अशा की माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. हां, आता काय बोलायचं याच्यापेक्षा वाईट काय? मुलगी मला आहे हो महाराज, मी तुमच्या मुलासारखं आहे महाराज. हे वाक्य कोणत्याही बापाच्या कानावर गेल्यावर त्याचं अंतकरण काय म्हणत असेल विचारा. त्याला त्याच दिवशी वाटत असेल माझी बाईक 2च वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार, आला का नाही?
मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशाला किंमत येईल, बहीण भावाला कचेरीत खेचलंय का नाही? भाऊ भावाचा दुश्मन झालाय का नाही? काय जगात खरं राहिलं? आणि आता सांगून देतो, मगाशी 5 सांगितल्या, आता 5 सांगतो. 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही दिसलं तर आपल्याला दिसेल ती दाना. आपल्या मागच्या खोट्या ठरल्यात का? नाही. मग आता सांगून देतो, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत, माणसंच राहणार नाही. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज, आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवरीच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे आहे? माणसं कुठे आहे? अहो, माणसाने 4 खोल्या बांधून ठेवल्या, झाड आहे कोणी? म्हातारा आजारी पडली तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय, डुकून पाहिलं माणसं नाहीत. 10 वर्षापूर्वी खेड्यावर वटेवर म्हातारी बसेल राहायची, वटेच्या खाली म्हैस राहायची, तर पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, म्हशीला पाणी मिळत होतं. आज काय? 25% म्हातारी माणसं केवळ दिसत नाही म्हणून दिवस माळवायच्या अगोदर थोडंफार खाऊन झोपून घेतात, दिसतच नाही. वेळ कुठे आहे आम्हाला पाहिला आईबापाकडं? सर्व्हिसवाल्याला मागं व्याप येत, सासऱ्याची बायपास आहे, थोरल्या मिळवणीचं बाळात पण आहे, धाकटी मिळवणी परीक्षेला गेली, तिचा तपास लागणं, त्याच्या मागं व्यापलंय. मग ती का निकालच घेऊन येते का काय करते? सांगा, हे वाक्य खोटं आहे का? बोला. हां, आईबापाकडं पाहायला शिका. निदान एक वाक्य सांग का सर्व्हिसवाल्याला, जिनं दूध पाजलं त्याने कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही. जरा महिला मंडळ वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. एक 8-10 दिवसातून नवऱ्याला आहे ना त्याच्या आईला भेटायला पाठवाय सोडा. त्याला सांगा तुम्ही जाऊन या दुपारपर्यंत, रविवार तर आहे. तसं मग वाटलं तर मटण संध्याकाळी करू आपण, रविवारी तीच अडचण राहते ना. बघ, मटण तर आणून ठुले, जावा कवा. तुम्ही त्याला सांगा, आणि जाताना ना काही नका देऊ, एक थोडंसं लोणचं, 1-2 पापड कागदात बांधून द्या. त्या सासूला जर दिले ना, तिच्या आशीर्वादावर तुम्हाला 3 पिढ्या कमी पडणार नाहीत. तुम्ही इकात आणून नोंद. अहो, तिचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला तिचं काही वाटलं नाही का? तिनं बिचारीनं 9 महिने कुशीत ठुलाय, 20 वर्ष सांभाळलाय, पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन टाकलाय. अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पिते नाही रे. अरे जरी जगायचं ठरलं, महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरले, आमच्यावर लय अन्याय आहे ना, आमच्यावर लय अन्याय आहे. काही नाही हो, आता ज्यांच्यावर खरे अन्याय आहे ते शब्द बोला ना. सरकार तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ. एक माणूस आमची बाजू घेईन. बरं, बायकोला लय बोलावतं, ती म्हणते मी कोर्टात जाईन. बाई काय बोलतो, मीच खातो बोलणे. मग आता काय कर? नाही तर आता खरं सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोललेलं का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता महाराज? आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं? आणि आपणही कुशल म्हणतो खरं आहे बा. अरे आता काय? महिला मंडळ विनोद नाही, महिला मंडळ थोडी सासू-सासऱ्याची दखल घ्या. आता एक वाक्य ऐकाल का महिला मंडळ माझं? महाराज म्हणून नका ऐकू, तुमचा मुलगा म्हणून ऐका. एकच वाक्य ऐका. तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे. ते माझ्यात नाही, मी त्यांच्यात आहे. जमीन त्यांची आहे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. तो फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण त्याला मीच आकळू शकते, दुसरं कोणी आकळू शकत नाही. घरात माणसं राहणार नाहीत. खोटं आहे. दुसरी गोष्ट घडणार आहे, 10वे आणि पुण्यतिथ्या बंद होणार.
दहाव्याचं आता पॅकेज निघणार. लग्नाचं काय निघलंय? पॅकेज. दहाव्याचं सुद्धा पॅकेज. नेत्यालाच रोग गुप्त. हे जाऊ द्या, याला कोणी खात नाही. हे पुस्तकी ज्ञान हे जाऊ द्या, याचा काय विषय नाही. हे नाही देव करायचंय का, मग मीच वासुदेव आहे हे ज्ञान येऊ द्या. हे संसार सोडा. हे गाडी बंगला हे काय नाही. हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी सुटी हे जाऊ द्या. हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी सुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं सगळी हिटर पिटर एअर वापे जंगळ्या कांदे गोण्या बकरं आणले लाटणं पडपड फुगणी उशी तवा सांडा बातुकीचे नोटा बेडशीट दिवाण चमच्या उरगडं उशी गादी तर कन्याण्या नोळ्या खांड खोंड बोंबड सुटा अंड टार फलक उजिनवाने घरात काठावरती कोणाला सीतावणी साहेब दे धक्का धोबी बचाड फरकाला परत गोष्ट तुटी डोंगरोडी तो कनागर शिक्षणाचा ऐको झेंडा मानवीस खान राजनीती दमंग वॉन्टेड शिंगाण बॉडीगा धागा चिकनीचे मेली दुनियादारी माझे मंतू झाल्या तर माझी सटकली पबदी पबदी पारोला ही पोरगी साधू तुपातली सिद्धीवादी गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणे उडायवर आला बाबराव भाऊ जिंकाट सोडून तर माझ्या भरोसा नाही काय बाय वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय, एवढं पाठ करा 1 वर्ष लागेल तुम्हाला. हा विषय सोडून द्या. एक वाक्य सांगा. साय बाजूला करा दूध आहे, राग बाजूला करा आत विस्तव आहे, अज्ञान बाजूला करा तुम्ही देव आहात. बस. आणि एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात लय झालं. हां, मी रोज कीर्तनात सांगतोय हे इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. हे कधी खोटं ठरणार नाही. इथून पुढं काळ बदलला आहे. आता आपण बदलत्या काळानुसार बदललं. आता दीड तास देव चुळीत बसण्यात देव नाही, कर्म चांगलं करण्यात देव आहे. 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला काय व्हायला नख्या खुर खुर. आणि हे लोक देवाला खुर का वाहतात ते शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासावच मिळाला. अहो, एकदा बोकड कापायचं आणि वर्षभर देवाच्या पाया पडायचं नाही. बापाची पेंट आहे का? असं चालतं का? एकदा 9,000चा बोकड कापायचा आणि वर्षभर त्या देवाकडे डोकून सुद्धा असं नाही चालत. ते तुम्ही लय देव चुळीत बसू नका, काहीच करू नका. मी म्हणतो कामात काम करा. गाईचं दूध काढताना रामकृष्ण हरी म्हणा, तेवढे दुधाला तेवढेच पाणी घाला, डिग्री तीच. आपलं रामकृष्ण हरी का म्हणते जेव्हा गाई बादलीत पाय घालीन रामकृष्ण सांडलं दूधन काय रामकृष्ण हरी. कामामध्ये काम करायला शिका. देव चुळीत बसू नका. आता पहिले दिवस राहिले नाही. आता कामामध्ये. कारण आजच्या जगात 2च माणसं सुखी जगतात. भगवंतावर श्रद्धा ठेवणारा, अखंड भजन करणारा आणि आईबापाचा आशीर्वाद कमावणारा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, या नोकऱ्या बिकऱ्या नाहीत असे निगेटिव्ह विचार करू नका. तुम्ही त्या तयारीनं राहा. नोकऱ्या कधीही लागणार नाहीत. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो कायम खरंय. 2च वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार, आला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशाला किंमत येईल. बहीण भावाला कचेरीत खेचलंय का नाही? भाऊ भावाचा दुश्मनची आहे. जो खिलारी माझ्या ताब्यात तोही त्यांचाच आहे. तो फक्त सांभाळायला माझ्याकडे, कारण त्याला मीच आकळू शकते, दुसरं कोणी आकळू शकत नाही. घरात माणसं राहणार नाहीत. खोटं आहे. दुसरी गोष्ट घडणार आहे, 10वे आणि पुण्यतिथ्या बंद होणार. 10व्याचं आता पॅकेज निघणार. लग्नाचं काय निघलंय? पॅकेज. 10व्याचं सुद्धा पॅकेज निघणार. बामणाला कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. चांगल्या चांगल्या बापांनी चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या 10व्याचे न्हायचे पैसे बुडवले. थोर लग्न मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचा हाय एवढं तर म्हणा. आता तो तर मिळालाय. 10व्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का 10व्याला? नाही, आमच्याकडं 10व्याला प्रवचन असते सरलाट.
आमच्याकडं 8:30ला सकाळी 10 वाजला कोणाचाही 10 असो प्रवचन असते. खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून अर्धा तास प्रवचन असतं. कोणाचाही 10 असो, दारुड्या बिवड्या बेवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानका तोच. हां, इकडं तुमच्याकडं नाही ते बरं आहे. मग तुमच्याकडे काय 10व्याला गप्पाच असतील नुसत्या कावळा शिवेपर्यंत. त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा. एखाद्याला 10 मिनटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा, म्हणजे माणसं निदान नदी हो तरी तेवढं नीट ऐकतील. हां, हो, नाही तर 10वीचं आता सगळं बंद होणार आहे, काही नाही राहिलं. हो, 10वी बंद होणार आहे. तिसरी गोष्ट, नोकरी मिळणार नाही. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देते. शेतीवर नाराज होऊ नका, शेतीला जोड व्यवसाय करा. यावर तुमचं मत काय? आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो, हे क्वाटरी बिटरी प्यायचं आता बंद करा. जरा जागेवर या, जरा लाजा धरा, लाजा. अरे तुम्हाला बापानं 20 गुंठे जमीन कमवून ठेवली, तुम्हाला 1 गुंठा घ्यावा ना अजून. अरे केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हवा भरण्यावर हायवेला 1 गुंठ्याचा मालक झालंय. जरा अभ्यास करा. केरळवरून हवा भरायला आले, रात्री 2:30ला उठते हवा भरायला, त्यानं हायवेला 1 गुंठा जमीन घेतली. अरे बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. हवा भरायला महाराष्ट्रातून आले पोट भरायला. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते, आणि आमची अवलाद जमीन विकून धाब्यावर खाते. अरे जरा माझा टेलपणा कमी करा. अरे मराल बेवडे हो, मराल. हां, मोकार क्वाटरी प्यायच्या आणि लग्न डामाडावला करायचे, आणि मग कर्ज झालं का या रस्त्यावर आणि काढा मोर्च्या हॅन करा माप. हां, कशाला बावळातपणा करायचा रे? कशाला पाहिजे क्वाटरीन फिटरी? रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणार आणि जमीन ऐकल्या. एवढे कबरी मांडी क्वाटरी पेतात, मिश्या फुटल्या नाही ना, आला कालला 9वीचं क्वाटरी पेते, 15चं असं एवढं टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते तुझंच का मी तुझंच का मी, मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग दहावीला गेलं एवढंच आहे भंगार, 16चं. बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी? त्यानं केलं ते सांगायचं का?